Good morning all. Let us see the shear force and bending moment of cantilever beam with UDL. So what is cantilever beam? One end is fixed and another end is free. Cantilever beam म्हणजे one end is fixed and another end is free. So cantilever beam वर uniformly distributed load act झाला आहे. ओके, तुम्ही अज्यूम करू शकता की सिमेंटचे बॅग्स ठेवलेले आहेत इक्वल वेट्सचे एकमेकांना टच करून. ठीक आहे, that will be represent as a uniformly distributed load. सो याचं आपल्याला काय काढायचं आहे? शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम काढायचं आहे. सो ए आणि बी मध्ये जर तुम्ही सेक्शन घेतला, तुम्ही आयदर राईट साईड कन्सिडर करू शकता ऑर लेफ्ट साईड. जर तुम्हाला लेफ्ट साईड कन्सिडर करायची असेल तर पहिले तुम्हाला रिॲक्शन्स काढावं लागतील. फिक्स सपोर्ट आहे, 3 रिॲक्शन्स असतील. तर हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये कोणताही फोर्स नाही म्हणून हॉरिझॉन्टल रिॲक्शन 0 होऊन जाईल. ठीक आहे, व्हर्टिकल रिॲक्शन आणि मोमेंट रिॲक्शन येईल फक्त इथं. सो मी काय करतो, मला रिॲक्शन्स काढायचे नाहीत म्हणून मी काय करतो, राईट हँड साईड कन्सिडर करतो. सो लेट अस सी शियर फोर्स टू द राईट ऑफ द सेक्शन XX. शियर फोर्स टू द राईट ऑफ द सेक्शन XX. हे बघा, इथं मी डायग्राम काढली. XXच्या राईट हँड साईडला B पॉईंट आहे आणि हे XX ॲट अ डिस्टन्स ऑफ X फ्रॉम B मी सेक्शन घेतलेला आहे. ॲट अ डिस्टन्स ऑफ B फ्रॉम X मी सेक्शन घेतलेला आहे. सो शियर फोर्स, व्हॉट इज शियर फोर्स? समेशन ऑफ ऑल वर्टिकल फोर्सेस इज इक्वल टू W इंटू X, which is equal to W into X. W is the intensity of loading, X is the length of that section. So W into X. At B, X is equal to 0. बरोबर, शियर फोर्स ॲट बी काय येईल? X is equal to 0 because B is starting point of the section. And at A, X is equal to L. सेक्शन आपण कशामध्ये घेतलं? 2 पॉईंटमध्ये B and A. So at X is equal to 0, point B, shear force 0, and at X is equal to L, ये इक्वेशन मध्ये ठेवा, X is equal to L, shear force at A is equal to W into L. So B ला 0 आहे आणि A ला W into L. ठीक आहे, 2 पॉईंट्स तुम्हाला व्हॅल्यूज भेटल्या. सो हे 2 पॉईंट्स आपण काय केले, जॉईन करून घेतले. राईट, शियर फोर्स at A and shear force at B. नेक्स्ट आता बघा, व्हेनेवर देर इज अ लोडिंग, जेव्हा पण युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असेल लोडिंग डायग्राममध्ये, तर शियर फोर्स विल बी स्ट्रेट लाईन, तिरकी लाईन असेल शियर फोर्समध्ये. ओके, याच्या आधी आपण पाहिलं नसते, व्हर्टिकल लोड्स असल्यामुळं शियर फोर्स डायग्राम कशी होती, आडवी आली होती. चेक करू शकता तो. नाव देर इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, त्याच्यामुळं हे असं आला. ठीक आहे, नेक्स्ट आहे बेंडिंग मोमेंट इक्वेशन ॲट सेक्शन XX. नेक्स्ट इज बेंडिंग मोमेंट इक्वेशन ॲट सेक्शन XX. सेक्शन XX ला काय आलं, बेंडिंग मोमेंट आलं. सिमिलरली बेंडिंग मोमेंट इक्वेशन कसं काढणार? ॲट अ डिस्टन्स ऑफ X घेतलं आहे मी, इंटेन्सिटी W इंटू X, WX आहे, W न्यूटन पर मीटर ॲट डिस्टन्स ऑफ X. सो फर्स्ट आपण या UDLला पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करतो, W इंटू X, आणि तो त्या UDLचा, त्या पॉईंट लोडचा आपल्याला काय घ्यायचं, मोमेंट. सो मोमेंट ॲट पॉईंट अबाउट दिस सेक्शन. सो अबाउट दिस सेक्शन पॉईंट मोमेंट काय येईल मग, WX लोड इंटू बाय 2, हाफ ऑफ दिस डिस्टन्स राईट, इंटू X बाय 2. हे क्लॉकवाईज आहे, क्लॉकवाईज राईट साईड सेक्शनच्या राईट हँड साईडला क्लॉकवाईज काय, निगेटिव्ह. राईट, सेक्शनच्या लेफ्ट हँड साईडला जर कन्सिडर करत असेल तर क्लॉकवाईज इज पॉझिटिव्ह, बट सेक्शनच्या राईट हँड साईड कन्सिडर करत असेल तर क्लॉकवाईज इज निगेटिव्ह. सो मायनस W इंटू X स्क्वेअर बाय 2, विच इज पॅराबोलिक ऑफ ऑर्डर, सिमिलरली आता हे एक्सच्या स्क्वेअरमध्ये आलं आहे, मीन्स पॅराबोलिक इट इज. आता आपल्याला इक्वेशन भेटलं आहे, आता आपल्याला पॉईंट्सवर काढायचं आहे बेंडिंग मोमेंट. बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट B इज इक्वल टू, बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट B इज इक्वल टू X इज इक्वल टू 0 ठेवा. बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट B इज इक्वल टू 0 भेटली तुम्हाला, बरोबर. Similarly,
पॉईंट ए ला काय ठेवणार आहे एल, ॲट पॉईंट ए एक्स इज इक्वल टू एल, बेंडिंग मोमेंट मायनस डब्ल्यू इंटू एक्स एल स्क्वेअर बाय टू, मायनस डब्ल्यू इंटू एल स्क्वेअर बाय टू. ओके, ॲट पॉईंट ए एक्स इज इक्वल टू एल, बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू मायनस डब्ल्यू इंटू एल स्क्वेअर बाय. Okay, so this is your bending moment. So point B ला तुमचं bending moment 0 आहे, point A ला तुमचं bending moment minus W into L square by 2. ठीक आहे, minus W into L square by 2 is equal to निगेटिव्ह. बरोबर. आता हे दोन पॉईंट्स आहेत B आणि A, आणि हे तुमचं काय एक्स स्क्वेअर मीन्स पॅराबोला मीन्स कर्व. आता दोन पॉईंटला कर्वनी जॉईन करणं मुश्किल आहे, राईट, कारण तो कर्व असाही असू शकतो, हे बघा इथून तर इथं असाही असू शकतो, हे जे काढलं आहे मी रेडमध्ये, ऑर एल्स इट विल बी लाईक दिस, हे असाही असू शकतो. तर आता आपल्याला काय कन्फ्युजन आहे की कर्व कसा असणार. बरोबर, लाईन पॉईंट दोन पॉईंट असले तर जर तुम्हाला लाईन काढायची असेल तर सिंपल डायरेक्ट दोन पॉईंट्स जॉईन करू शकता तुम्ही, बट फॉर कर्व इट इज व्हेरी डिफिकल्ट. तर मग काय क्रायटेरिया आहे, कसं काढणार आपण, दोन कर्वला कसं जॉईन करणार. सो देअर इज अ लॉजिक. काय आपण एक रिलेशन पाहिलं आहे की रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू वॉट, शियर फोर्स. रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू शियर फोर्स, हा पाहिला आपण रिलेशन. रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू शियर फोर्स, म्हणजे बेंडिंग मोमेंटचा जो स्लोप आहे तो शियर फोर्सच्या इक्वल आहे. बी टू ए बघा, शियर फोर्स काय होतं, वाढतोय 0 टू डब्ल्यू एल जातोय, राईट. सो रेट ऑफ चेंज ऑफ मीन्स स्लोप ऑफ बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू शियर फोर्स. बी टू ए जर शियर फोर्स वाढत असेल तर बी टू ए बेंडिंग मोमेंट डायग्रामचा स्लोप पण काय झाला पाहिजे, वाढला पाहिजे. बेंडिंग मोमेंट डायग्रामचा स्लोप पण काय झाला पाहिजे, वाढला पाहिजे. मग आता कोणत्या कर्वमध्ये स्लोप वाढेल तुमचा, स्लोप म्हणजे काय, तुम्ही तिथं बसेल तर तिथं घसरण नसली पाहिजे. स्लोप मीन्स सपोज तुम्ही इथं आहात, इथून खाली गेलं तर इथून तुम्ही काहीतरी सोडलं, एखादा ऑब्जेक्ट और बॉल, तर तो काय होईल, फास्ट जाईल ना आणखीन, कारण इथून स्लोप वाढते म्हणजे त्याची डेप्थ वाढते, म्हणजे इट विल गो फास्ट, राईट. अजून करायचं घसरगुंडीसारखं, इथून जर तुम्ही बसले तर तुमची स्पीड वाढेल, राईट. आणि ह्या कर्वमध्ये जर तुम्ही बसले, ह्या कर्वमध्ये जर तुम्ही बसले तर इथं स्लोप कमी कमी व्हायला लागले. बघा स्लोप काय व्हायला लागले, कमी कमी. आणखीन चांगल्या प्रकारे जर तुम्हाला सांगायचं असेल तर त्याला टँजंट काढून बघायचे. पहिले टँजंट असं आहे वर्टिकल, त्याच्यानंतर असं आहे, त्याच्यानंतर असं आहे, असं आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल होत चाललं आहे, म्हणजे स्लोप कमी होत चाललं आहे. आणि याला जर टँजंट काढला तर मी असं आहे, वर्टिकल वर्टिकल वर्टिकल, स्लोप वाढत चालला याचा. ओके, तर कर्व अप्रोप्राईट नाही काढला आहे मी तेवढा. जर तुम्ही अप्रोप्राईट कर्व काढला असा तर बघा स्लोप काय होतं आहे, वाढत चाललं आहे. टँजंट बघा इथं, बघा टँजंट कसं आहे, एकदम ह्या घसरगुंडीवर जर बसले तुम्ही तर एकदम फास्ट तुमची स्पीड होणार. सो दिस इज अप्रोप्रिएट कर्व. जी ही कर्व आहे ती बरोबर आहे, कारण बी टू ए या कर्वमध्ये काय होतं, स्लोप वाढतोय. बघा बी टू ए या कर्वमध्ये स्लोप तुमचा वाढतोय, या कर्वमध्ये तुमचा स्लोप काय होतं, कमी होतं, म्हणून दिस इज नॉट राईट. सो हेच आहे, फक्त जेव्हा पण पॅराबोलिक इक्वेशन येईल तेव्हा त्याला कसं जॉईन करायचं हे बघताना ह्या इक्वेशनचं हेल्प घ्यायचं आहे. रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू शियर फोर्स. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू शियर फोर्स. या इक्वेशनचं तुम्हाला काय करायचं आहे, हेल्प घ्यायचं आहे जेव्हा पण तुमचं पॅराबोलिक और क्यूबिक येईल. ठीक आहे, नेक्स्ट हे आहे बघा तुमचं, दिस इज फॉर युअर प्रॅक्टिस होमवर्क. याच्यामध्ये आपल्याला शियर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम काढायची आहे कॅन्टिलिव्हर बीमची. थोडासा पोर्शन काय आहे, थोडासा पोर्शन आहे
युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आणि थोडासा पोर्शन नॉर्मल आहे आपला विथ अ पॉईंट लोड. सो याचे कॅल्क्युलेशन्स मी केलेले आहेत, तुम्ही ॲज अ होमवर्क घेऊ शकता. already we have seen about this. दोन्ही प्रकारचे आपण पाहिलेले आहेत, पॉईंट लोड पण पाहिलेले आहेत आणि युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड पण जस्ट आपण पाहिलेलं आहे कसं कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. तर तुम्ही एक लक्ष देऊ शकता की जिथं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे, तेव्हा शिअर फोर्समध्ये एक स्ट्रेट लाईन येते, आणि बेंडिंग मोमेंट डायग्राममध्ये कर्व येते. बघा कर्व असंच कर्व आता आपण काढला होता. आणि जिथं नॉर्मल पॉईंट लोड आहे तिथं हे आहे हॉरिझॉन्टल लाईन येते शिअर फोर्सची काय येते हॉरिझॉन्टल लाईन, आणि बेंडिंग मोमेंट डायग्राममध्ये स्ट्रेट लाईन. काय येते स्ट्रेट लाईन. ओके. सो हे पॉईंट्स तुम्ही नोट करायचे आहेत व्यवस्थित की जेव्हा पॉईंट लोड वगैरे असतो तेव्हा शिअर फोर्स डायग्राममध्ये हॉरिझॉन्टल लाईन येते आणि बेंडिंग मोमेंट डायग्राममध्ये काय येते स्ट्रेट लाईन. ओके. नेक्स्ट इज हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं तरी मी एकदा रिवाइज करतो. व्हॉट इज पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर. पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर म्हणजे काय, तिथं शिअर फोर्स तुमचा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह और निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह होतो, त्याला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर. जर पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, शिअर फोर्स इक्वेशन तुम्हाला 0ला इक्वेट करावं लागेल. हे बघू आपण पुढच्या ओव्हरहँगिंगमध्ये मे बी बघू. दिस इज द पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर. नेक्स्ट काय पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर. सिमिलरली जेव्हा तुमचं बेंडिंग मोमेंट will change sign from negative to positive or from positive to negative, it's called as point of contraflexure. The point at which bending moment changes its sign from positive to negative or from negative to positive with respect to baseline is called as point of contraflexure or point of zero bending moment or point of inflection. तीन पॉइंट्स लक्षात ठेवायचे. The point at which bending moment changes its sign from positive to negative or from negative to positive with respect to baseline is called as point of contraflexure or point of zero bending moment or point of inflection. ठीक है. So this is your point of contraflexure. Point of contraflexure occurs in bending moment diagram. Point of contraflexure occurs in bending moment diagram. A point of contraflexure, bending moment is 0 and shear force is 0. Contraflexure point ला काय असतो, बेंडिंग मोमेंट 0 असतो आणि शियर फोर्स इज 0. जेव्हा बेंडिंग मोमेंट फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चेंज होतो तेव्हा बेंडिंग मोमेंट काय 0 होईल आणि त्या पॉईंटला शियर फोर्स डायग्राममध्ये तुमची शियर फोर्स किती होईल मॅक्झिमम. त्या पॉईंटला तुमची शियर फोर्स डायग्राममध्ये शियर फोर्स किती राहील मॅक्झिमम. Similarly, to locate the point of contraflexure जिथं बेंडिंग मोमेंट इक्वेशन 0 होतं आहे तिथं तुम्हाला काय करावं लागेल, बेंडिंग मोमेंट इक्वेशन बघावं लागेल इन टर्म्स ऑफ एक्स. तिथं तुम्हाला काय करावं लागेल, बेंडिंग मोमेंट इक्वेशन बघावं लागेल आणि त्या इक्वेशनला तुम्हाला इक्वेट टू 0 करावं लागेल. ते इक्वेट टू 0 केल्यावरच तुम्हाला काय येईल, एक्स तुमचा येईल. सो बेंडिंग मोमेंट इक्वेशन सिम्पली 0 करायचं, तेव्हा तुम्हाला भेटून जाईल तुमचं पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर लोकेशन. ओके. So what we have seen, point of contrast here, how to find point of contrast here, equate shear force equation to 0, shear force equation 0 इक्वेट करायचं. आणि पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर कसं बघायचं, इक्वेट बेंडिंग मोमेंट इक्वेशन टू 0. राईट. ज्या सेक्शनमध्ये तुमचा बेंडिंग मोमेंट 0 होतो आहे त्या सेक्शनमधलं इक्वेशन तुम्हाला काय करावं लागेल,
इक्वेट टू 0 करावं लागेल फॉर फाइंडिंग द पॉइंट ऑफ कॉन्ट्रा लेजर, राइट. So this is the example of simply supported beams. So simply supported beam मध्ये पण सिंपल आहे. Suppose it is simply supported, right, A and B. So first of all you have to find the reactions. कोणताही इथं सेक्शन घेतला तुम्ही लेफ्ट हँड साईडला बघितलं तुम्हाला रिएक्शन्स काढावंच लागेल. So how to find out the reactions? Simple, three equilibrium equations आहेत. Summation of horizontal x is equal to 0, RAH is 0, summation of vertical forces is equal to 0, then RIV minus W plus RB is equal to 0. So RIV plus RB is equal to W. Next, summation of moment is equal to 0. So moment about point A घेतला आपण, point A ला थांबलो आपण. So two forces are there, one is RB and one is W. So W into L by 2 positive clockwise moment आहे, minus RB into L is equal to 0. So याच्यावरून आपला आला आहे RB W L by 2 W by 2 and RA is W by 2. RA is W by 2 and RB is W by 2. So this is your simply supported beams. Okay. सो हे जस्ट आपण आता फाइंड आउट केलं रिएक्शन. आता काय करणार आपण, सेक्शन घेणार. 1 सेक्शन सपोज घेतलं मी, राईट हँड साईड कन्सिडर करतो. राईट हँड साईड अपवर्ड इज पॉझिटिव्ह, सॉरी निगेटिव्ह. सो काय एकच फोर्स आहे W by 2, सो मायनस W by 2. So shear force to the right of the section 1 is minus RB is minus W by 2. आता only point load है, no UDL, that's why shear force will be constant between the section. या section मध्ये shear force काय राहील तुमचा constant. So it is equal to minus W by 2. That's why at x is equal to 0 म्हणजे section आपण इथून स्टार्ट केलं, इथून x मेजर करतोय. So at x is equal to 0, shear force at B is equal to minus W by 2, and at x is equal to L by 2, shear force at C is equal to minus W by 2. Okay. Bending moment to the right of the section 1 bending moment to the right of the section 1 या 1 च्या राईट साईडला कोणता फोर्स आहे, एकच फोर्स आहे RB. अँटी क्लॉकवाइज इज पॉझिटिव्ह. राईट हँड साईड कन्सिडर करतो आपण सेक्शनचा अँटी क्लॉकवाइज साईड. सो RB इंटू एक्स, RB ची व्हॅल्यू किती आहे W by 2 इंटू एक्स. So it is positive. At x is equal to 0, bending moment is 0, and at x is equal to L by 2, bending moment is W into L by 4. W into L by 4. So x is equal to 0 la 0 and x is equal to L la W into L by 4. Shear force minus W L by 2, इथून पर्यंत मायनस W L by 2 घेतले. नेक्स्ट आता काय, कन्सिडरिंग सेक्शन 2 मीन्स कुठे आहे बघा, सेक्शन 2 इथे. तर सेक्शनच्या राईट हँड साईडला कन्सिडर करतो आपण. डाऊनवर्ड पॉझिटिव्ह घेतो, अपवर्ड निगेटिव्ह शियर फोर्सला. सो W इज पॉझिटिव्ह अँड RB इज निगेटिव्ह. W मायनस W by 2 इज W by 2. सो इथून इथपर्यंत मायनस W by 2 होतो, आता प्लस W by 2 गेलं आहे. ठीक आहे. Similarly, bending moment to the right of the section 2. Bending moment to the right of the section 2. Section 2 आपला इथे या सेक्शनला आपण उभा राहिलो आणि पाहिले कोणकोणचे फोर्सेस आहेत. सो वी हॅव फाउंड आउट W and RB. सो व्हॉट इज द W? सो सेक्शन 2 चा डिस्टन्स इथून घेणार आपण, ओके, फ्रॉम B, कारण बिकॉज वी आर कन्सिडरिंग राईट हँड साईड, कारण आपण राईट हँड साईड कन्सिडर करतो. So this is at a distance of x, this is L by 2, this is x minus L by 2. This is your x minus L by 2. Okay. So this is your x minus L by 2. So W into x minus L by 2. W into x minus L by 2. हे झालं तुमचं clockwise negative आणि W by 2 into x is positive. Anti-clockwise is positive
क्लॉकवाईज इज निगेटिव्ह, राईट हँड साईड क्लॉकवाईज काय आहे निगेटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. सो अँटी क्लॉकवाईजमध्ये काय येईल हे आर बी इंटू एक्स. सो व्हॉट इज आर बी W/2. आर बीची व्हॅल्यू किती आहे W/2 इंटू एक्स. हे अँटी क्लॉकवाईज इथे पॉझिटिव्ह आहे आणि जी क्लॉकवाईज इथे निगेटिव्ह आहे. ओके, so this is your bending moment to the right of the section. At x is equal to L/2, bending moment at C is equal to WL/4 and at x is equal to L. ठीक आहे, आता बघा आपण काय केलं आहे, ए आणि सी मध्ये सेक्शन 2 घेतलं आहे, राईट. सो सी पॉईंटला काय राहील एक्स L/2. ठीक आहे, ह्या दोघांमध्ये सेक्शन घेतले आपण. सो सीचं लोकेशन किती राहील, एक्स आपण इथून मेजर करतो बी पासूनचा L/2 आणि एचं लोकेशन किती राहील एल, राईट. सो ॲट एक्स इज इक्वल टू L/2, बेंडिंग मोमेंट ॲट सी इज WL/4, सेम जे आधी आलं होतं तेच. आणि ॲट एक्स इज इक्वल टू एल, बेंडिंग मोमेंट ॲट ए इज इक्वल टू 0, ॲट एक्स इज इक्वल टू एल, बेंडिंग मोमेंट ॲट ए इज इक्वल टू 0 विच इज इक्वल टू 0. सो इथं बघा की शियर फोर्स हे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चाललं आहे, इन बिटवीन ते काय 0 होईल. सो दिस इज युअर पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शियर. दिस इज युअर वॉट पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शियर. हे तुमचं काय पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शियर. ओके, दिस इज युअर पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शियर. So for simply supported beam with point load at mid span, maximum bending moment is, बघा, for simply supported beam with point load at mid span, maximum bending moment is WL/4. maximum bending moment किती असणार WL/4. okay, in this case shear force is changing sign from negative to positive at point C. in this case shear force is changing sign from negative to positive at point C. पॉइंट सी ला काय होते निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चेंज होते. whenever shear force changes sign, bending moment at that point will be maximum. हे आपण पाहिलं होतं, whenever shear force changes sign, bending moment at that point will be maximum. बघा, shear force जेव्हा साइन चेंज करतो तेव्हा काय असतं, बेंडिंग मोमेंट विल बी मॅक्झिमम, बिकॉज रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू शियर फोर्स. जर तुम्ही रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मोमेंट याला 0 इक्वेट केलं, म्हणजे काय असतो, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जर इक्वेट केलं तर तुम्हाला मॅक्झिममची कंडिशन भेटते. ओके, सो ॲट दॅट पॉईंट युअर बेंडिंग मोमेंट आयदर मॅक्झिमम और मिनिमम. सो इन दिस केस इट विल बी मॅक्झिमम. सो रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू 0. सो जिथं शियर फोर्स तुमचा 0 होईल तिथं तुमचं बेंडिंग मोमेंट काय राहील मॅक्झिमम. जिथं तुमचं शियर फोर्स 0 होईल तिथं तुमचं बेंडिंग मोमेंट विल बी मॅक्झिमम. ओके, whenever shear force changes sign, bending moment at that point will be maximum. Bending moment at this point will be maximum. Okay. So till now we have seen simply supported beam, cantilever beam with UDL पाहिला आपण आणि cantilever beam with point loads पण पाहिले. cantilever beam with point loads. नेक्स्ट आहे बघा शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम विथ UDL. सिम्पली सपोर्टेड बीमला काय केलं, UDL अप्लाय केलं आहे. ओके, सो फर्स्ट कॅल्क्युलेटिंग द रिएक्शन्स ॲट एंड्स युजिंग द फ्री बॉडी डायग्राम. हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता घरी. सोल्युशन तर मी याच्यामध्ये दिलेलंच आहे, काय डाऊट्स असले तर तुम्ही कधीही विचारू शकता. सो याच्यामध्ये बघा, जर रिएक्शन्स फाइंड आउट करायचे असतील तुम्हाला तर काय करावं लागेल, फर्स्ट दिस UDL यू हॅव टू कन्वर्ट टू दिस पॉईंट लोड. UDLला तुम्हाला काय करावं लागेल, पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके, यू हॅव टू कन्वर्ट दिस UDL इन द पॉईंट लोड A, B, L/2 L/2. आणि तुम्हाला रिएक्शन्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करावं लागतील.
ठीक आहे, RBY आणि RAY. सिमिलरली मग तुम्हाला काय करावं लागेल की एक सेक्शन घ्यावं लागेल. ठीक आहे, सेक्शन घेतला तुम्ही. सेक्शन घेतल्यावर सेक्शनच्या लेफ्ट हँड साईड कन्सिडर केले आपण इथं. तर शिअर फोर्समध्ये तर हे RA एक येईल आणि ह्या UDLचा एक पॉईंट लोड तो राहील WX. ठीक आहे, डाऊनवर्ड आहे म्हणून निगेटिव्ह. त्या व्हॅल्यूज ठेवल्या x=0 आणि x=L. तुम्हाला 2 पॉईंटचे शिअर फोर्स भेटतील. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सिमिलरली तुम्हाला बेंडिंग मोमेंट इक्वेशन्स पण लिहायचे आहेत. याच्या ठिकाणी एक्स सेक्शन घेतलं तुम्ही. at x=0 bending moment at A=0 and at x=L bending moment at B=. तर हे तुम्हाला इक्वेशन्स लिहिता आले पाहिजेत, तेच इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. बेंडिंग मोमेंट टू द लेफ्ट ऑफ द सेक्शन एक्स बघा, RAX - WX × x/2. RA × x हे झाला तुमचा फर्स्ट मोमेंट. नेक्स्ट आहे W × x, हा पॉईंट लोड झाला इंटू x/2. W × x हा तुमचा पॉईंट लोडमध्ये कन्वर्जन झालं इंटू x/2. इथून जर उभा राहून तुम्ही पाहिलं तर हे अँटी क्लॉकवाईज जातं याचं. सो अँटी क्लॉकवाईज इज निगेटिव्ह -WX²/2. आता हे x² आलं आहे, दॅट्स वाय इट इज अ पॅराबोलिक. ठीक आहे. तर शिअर फोर्स आपण काढला आहे. एला आपला WL/2 पॉझिटिव्ह आला आहे आणि बीला आपला WL/2 निगेटिव्ह आला आहे. तर त्या दोन्हीला जॉईन करून घेतल्यावर इथं कुठंतरी आपला शिअर फोर्स काय होतं आहे 0. इथं कुठंतरी आपला शिअर फोर्स काय होतं आहे 0. राईट, पॉईंट ऑफ 0 शिअर फोर्स और कॉन्ट्रास्ट शिअर. ह्या पॉईंटला आपल्याला काय करावं लागेल, मग बेंडिंग मोमेंट एकदा फाइंड आउट करावं लागेल. कारण तुम्ही इथं ए आणि बीला फाइंड आउट केलं तर तुमचं काय होईल, इथं 0 येईल आणि इथं 0 येईल. राईट, x=0 ला 0 आला अँड x=L ला तुमचं काय आलं, बेंडिंग मोमेंट 0. सो हे दोन पॉईंट्सला कसं जॉईन करणार मग तुम्ही, त्याच्यासाठी तुम्हाला तिसरा पॉईंट पाहिजे. ॲटलिस्ट 3 पॉईंट्स आर नीडेड टू जॉईन द कर्व. x² जेव्हा पण पॅराबोलिक येईल तुमचा बेंडिंग मोमेंट, तेव्हा तुम्हाला काय लागेल, ॲटलिस्ट 3 पॉईंट्स लागतील कर्व जॉईन करायला. ॲटलिस्ट 3 पॉईंट्स तुम्हाला लागतील कर्व जॉईन करायला. सो ॲटलिस्ट तुम्हाला काय लागेल, 3 पॉईंट्स टू जॉईन द कर्व. दॅट्स वाय आपण काय करायचं आहे, जिथं शिअर फोर्स 0 झाला ते लोकेशन आधी फाइंड आउट करायचं आहे इन टर्म्स ऑफ x. मग त्या एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही या बेंडिंग मोमेंट इक्वेशनमध्ये ठेवली तर तुम्हाला काय होईल, त्या पॉईंटला यू विल गेट बेंडिंग मोमेंट व्हॅल्यू. राईट. सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड x. इथं तुम्ही जर पाहिलं तर शिअर फोर्स डायग्राम ही जी आहे, शिअर फोर्स टू द लेफ्ट ऑफ द सेक्शन एक्सेस, याला जर 0 ला इक्वेट केलं बघा, WL/2 - WX = 0. याला जर इक्वेट केलं तर x=L/2 येईल. म्हणजे ॲट L/2 सेक्शन कुठं घेतलं आहे मी, लेफ्ट. म्हणजे इथून L/2 ला माझं शिअर फोर्स 0 होतं आहे. म्हणून मी बेंडिंग मोमेंट करताना काय करलं, ॲट x=L/2. सो बेंडिंग मोमेंट आय फाउंड आउट इज WL²/8. दॅट्स वाय बेंडिंग मोमेंट काय आहे, WL²/8. तर आता बघा, इथून इथं शिअर फोर्स काय होतं, डिक्रीज होत आहे. म्हणजे स्लोप पण काय व्हायला पाहिजे, डिक्रीज. बघा, स्लोप डिक्रीज होत आहे. ठीक आहे. इकडून जायचं A टू पॉईंट, मिड पॉईंट. इथून टँजंट काढा, अशी वर्टिकल येईल. मग हळूहळू काय होईल, टँजंट हॉरिझॉन्टल होऊन जाईल. टँजंट म्हणजे स्लोप असते. स्लोप इज रिप्रेझेंटेड बाय द टँजंट टू द कर्व. म्हणजे इथून जर तुम्ही स्लोप काढला तर थोडं वर्टिकल येईल, इथून थोडं काढलं तर तुम्ही हॉरिझॉन्टल होत जाईल. नेक्स्ट आहे की ह्या पॉईंटपासून तर इकडं काय होतं आहे, शिअर फोर्स वाढतो आहे तुमचा, म्हणून इथून असं काय होईल, इथं स्लोप वाढत जाईल. इथं स्लोप हॉरिझॉन्टल आहे, इथं इन्क्लाइन, इथं इन्क्लाइन, इथं इन्क्लाइन. स्लोप विल बी इन्क्रीजिंग. राईट. स्लोप तुमचं काय इन्क्रीज होईल. सो दिस इज युअर बेंडिंग मोमेंट डायग्राम फॉर सिम्पली सपोर्टेड बीम विथ UDL. राईट. सो याच्यानंतर आपण ओव्हरहँगिंग बीम एक बघू. वन विल सी ओव्हरहँगिंग बीम टाईप, देन वी विल इन दिस चॅप्टर. त्याच्यानंतर आपण बेंडिंग अँड शिअर स्ट्रेसेस चालू करून टाकू. ओके. त्याच्यानंतर आपण काय करू, बेंडिंग अँड शिअर स्ट्रेसेस विल स्टार्ट.
स्टार्ट द बेंडिंग इन CSS. आणि मी व्हिडिओज अपलोड करेल पुढचे चॅप्टर्सचे, तर सगळ्यांनी एक्झामच्या आधी व्हिडिओज बघून कन्सेप्ट क्लिअर करा आणि बुक्समधून न्यूमेरिकल्स प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आणि काही डाऊट्स असले तर मला विचारा. ठीक आहे. काही जरी डाऊट्स असले तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. So we will stop here. I will upload next video soon. Bye.